मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ, लातूर जिल्हा. मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियमचे कलम 247 आपण पाहणार आहोत. कलम 247 मध्ये अपील अँड अपीलेट अथॉरिटीज याबाबत माहिती दिलेली आहे. म्हणजेच की कलम 247 मध्ये अपील केव्हा आणि कधी दाखल करायचे आणि अपीलेट अथॉरिटी कोण आहे, म्हणजे की अपील हे प्राधिकरण कोण आहेत, कोणाकोणाला नियुक्त केलेला आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याने एखादा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय कोणत्या दुसऱ्या अधिकाऱ्याकडे चॅलेंज करायचा, हे कलम 247 मध्ये सांगितलेलं आहे. विशेष करून लॉचे विद्यार्थी मित्र, वकील बांधव मित्र, आपल्या सर्वांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम 1966 चा 247 कलम माहिती असणं हा खूप गरजेचा आहे. जनरली आपल्याला माहितीच असतं की एखादा आदेश समजा आता की तहसीलदाराने केलेला आहे तर तो आपण एसडीओ कडे चॅलेंज करतो, उपविभागीय अधिकारी. तसेच एसडीओ यांची ऑर्डर आपण हे कलेक्टर, जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण चॅलेंज करतो, किंवा कलेक्टर यांची ऑर्डर हे आपण वर विभागीय आयुक्त यांच्याकडे चॅलेंज करतो. परंतु आपल्याला हे माहितीत आहे की असं झालं की अशी ऑर्डर चॅलेंज केली जाते, या अधिकाऱ्याने निर्णय दिला की तो दुसऱ्या अधिकाऱ्याकडे चॅलेंज केला जातो. परंतु सदरचे अपिलाचे प्रावधान हे कुठे सांगितलेले आहे? महाराष्ट्र जमीन महसूल संहिताचे कलम 247 मध्ये या सर्व बाबी सांगितलेल्या आहेत. जनरली वकील बांधवांना हे माहिती असणं खूप आणि अत्यंत गरजेचे आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा हे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे की अपील करावे असे आपल्याला माहिती आहे. परंतु अपील हे करावे हे कुठल्या कलमामध्ये सांगितलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं. तर वकील बांधव मित्र आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही माहिती सांगण्याचा मला आनंद वाटतो की कलम 247 मध्ये सांगितलेले की अपील अँड अपीलेट अथॉरिटीज. तर मित्रांनो, यातील उपकलम 1 मध्ये सांगितलेलं आहे की अपील शॅल लाय ऑर्डर ऑफ रेव्हेन्यू और सर्वे ऑफिसर स्पेसिफाइड इन कॉलम फर्स्ट ऑफ शेड्यूल ई. मित्रांनो, कुठलाही महसूल अधिकारी असो अथवा सर्वे ऑफिसर असो, म्हणजे की सर्वेक्षण ऑफिसर असो, मोजणी अधिकारी असो अथवा तपासणी अधिकारी असो, या सर्वांच्या आदेशाविरुद्ध आपल्याला अपील हे याच जमीन महसूल संहितेमधील कलम 247 मध्ये सांगितल्याप्रमाणे याच संहितेमध्ये कॉलम क्रमांक 1 व त्याचे शेड्यूल ई मध्ये सांगितलेले आहे की कुठल्या आदेशाचे कोणत्या अधिकाऱ्याकडे अपील करावे. तर चला मित्रांनो, आज आपण पाहूया की शेड्यूल ई कलम 247 जमीन महसूल संहितामधील काय सांगतो. तर यामध्ये 2 कॉलम दिलेले आहेत. एका साइडला रेव्हेन्यू ऑफिसर आणि एका साइडला अपीलेट अथॉरिटी सांगितलेली आहे. त्याचसोबत खाली सर्वे ऑफिसर, त्याचसोबत अपीलेट अथॉरिटी सांगितलेली आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात की रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजे की महसूल अधिकारी यांचे आदेश जर असतील तर आपल्याला अपील हे कोणाकडे केले पाहिजे. तर मित्रांनो, सर्व अधिकारी जे की महसूल अधिकारी आहेत व ते सर्व अधिकारी हे एसडीओ यांना दुय्यम आहेत, म्हणजे की उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यापेक्षा कमी दर्जाचे आहेत. तर अशा अधिकाऱ्यांचा कुठलाही निर्णय, त्यामध्ये नायब तहसीलदार असतील, अव्वल कारकून असतील किंवा तहसीलदार असतील, यांचा कुठलाही महसूल संबंधित निर्णय, फेरफार संदर्भातला निर्णय हा एसडीओ म्हणजे की उपविभागीय अधिकारी, तसेच काही ठिकाणी अधिकार दिलेले असतात डेप्युटी कलेक्टर यांना सुद्धा, तर त्यांच्याकडे आपण हे अपील दाखल करतो. त्यालाच आपण प्रांत अधिकारी सुद्धा म्हणतो. म्हणजे की म्हणजे की तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच अव्वल कारकून यांच्या आदेशाविरुद्ध आपण एसडीओ उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करावे असे शेड्यूल ई मध्ये प्रावधान सांगितलेले आहे. तसेच एसडीओ म्हणजे की उपविभागीय अधिकारी यांचे आदेश हे आपण कलेक्टर तसेच डेप्युटी कलेक्टर यांच्याकडे चॅलेंज करावे, यांच्याकडे अपील दाखल करावे असे या शेड्यूल ई मध्ये सांगितलेलं आहे. तसेच मित्रांनो,
अ पर्सन एक्झरसाइजिंग पॉवर कन्फर्ड बाय सेक्शन 15. जो कोणी एखादा व्यक्ती कलम 15 या संहितेमधील सांगितल्याप्रमाणे अधिकार वापरून जर एखादा आदेश त्या व्यक्तीने केलेला असेल तर अशा प्रकारचा आदेश हा स्टेट गव्हर्नमेंटनं म्हणजे की राज्य शासनाने वेळोवेळी अपॉइंट केलेल्या त्या संदर्भात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे आपल्याला हे अपील दाखल करता येते. तर मित्रांनो, कलम 247 मध्ये अपील कोणी कोणाकडे करावे आणि कोणत्या आदेशाविरुद्ध अपील कोणत्या अधिकाऱ्याकडे करावे याबाबत सांगितले आहे. म्हणजेच की सर्वसामान्य कायद्याचे विद्यार्थी मित्रांना कलम 247 माहिती हा असणं आवश्यक आहे. कारण जनरली आपल्याला माहिती असतो की एखाद्या आदेशाविरुद्ध आपल्याला अपील करायचं आहे, परंतु ते अपील सांगितलेलं कुठं आहे, त्याचं शेड्यूल कुठं आहे, त्याचे कॉलम कुठं आहे. तर हे कलम 247 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजेच की जमीन महसूल संहिता अधिनियम 1966 मध्ये मित्रांनो सांगितलेले आहे. तसेच मित्रांनो, या संहितेमध्ये सर्वे ऑफिसर म्हणजेच की सर्वेक्षण अधिकारी जे की जमिनीच्या नोंदी, मोजमाप, नकाशे तयार करण्याचे जे काम करतात अधिकारी, अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात किंवा अशा अधिकाऱ्यांच्या एखाद्या कार्याविरोधात, आदेशाविरोधात, निर्णयाविरोधात जर आपल्याला अपील करायचे असेल तर ते कोणाकडे अपील करावे हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड म्हणजे की जिल्हा भूमी अभिलेख यांचा जर कुठला आदेश असेल तर तो आदेश आपल्याला सुपरिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड म्हणजे की भूमी अभिलेख अधीक्षक यांच्याकडे तो चॅलेंज करावा लागतो, आव्हानित करावा लागतो. जर आपल्याला डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड, जिल्हा भूमी अभिलेख किंवा जिल्हा भूमी निरीक्षक यांचा जर निर्णय आपल्याला मान्य नसेल, अस्वीकार्य असेल, तर आपण सुपरिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड म्हणजे भूमी अभिलेख अधीक्षक यांच्याकडे अपील दाखल करू शकतो. तसे या कायद्यामध्ये प्रोव्हिजन सांगितलेले आहे. तसेच सुपरिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड म्हणजेच की भूमी अभिलेख अधीक्षक यांच्या आदेशाविरुद्ध जर आपल्याला अपील करायचे असेल तर त्याचे अपील आपल्याला हे डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड म्हणजे भूमी अभिलेख संचालक यांच्याकडे आपल्याला या संदर्भात अपील दाखल करण्यासाठी सांगितलेलं आहे. तसेच मित्रांनो, याच कायद्यामध्ये सेटलमेंट ऑफिसर म्हणजे की जमाबंदी अधिकारी जे आहेत, तर जमाबंदी अधिकाऱ्याचा जर एखादा आदेश चॅलेंज करायचा असेल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तर तो सेटलमेंट कमिशनर, जमाबंदी आयुक्त यांच्याकडे दाखल करावा, यांच्याकडे चॅलेंज करावा, यांच्याकडे अपील दाखल करावे असे या कायद्यामध्ये सांगितलेले आहे. तर मित्रांनो, कलम 247 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियमचे आपण हे कलम पाहिले. यामध्ये शेड्यूल ई दिलेला आहे, परिशिष्ट ई दिलेला आहे. परिशिष्ट ई मध्ये रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजे की महसूल अधिकारी आणि सर्वे ऑफिसर, सर्वेक्षण अधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध अपील कोठे दाखल करावे हे यामध्ये सांगितलेलं आहे. जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे YouTube चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.